नमस्कार मित्रांनो, तर गौरीच्या आगमनाला एकच दिवस बाकी आहे। तर चला आज आपण बनवूया कुरकुरीत असा गरमागरम शेव। तर 2-3 फराळाचं बनवून घेतलं होतं आणि शेव म्हणजे गौरीचं आगमन एक दिवसावर आहे म्हणल्यानंतर शेव बनवून घेऊया असा विचार होता आमचा। तर तसंच झालं की गौरीचं आगमन उद्या आहे आणि आम्ही आज बनवून घेतात शेव। तर काय झालं बघा की पाऊस तर कधी ऊन, त्याच्यामुळे शेव नरम पडते। त्यासाठी कुरकुरीत शेव राहण्यासाठी गौरीच्या आगमनाच्या एक दिवस आधीच आम्ही शेव बनवून घेतलं। तर 5 कप बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची। आणि तुम्हाला जर जिभेला टेस्ट यायची असेल तर थोडीफार लाल तिखट टाकायचं त्यात आणि थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही बघा की व्हिडिओमध्ये कसं थोडं पाणी टाकून पीठ एकदम मिक्स करून घेतलं आणि पीठ जास्तही पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही। पीठ असं बनवायचं की शेवमधून आपल्या हलक्या हाताने प्रेस केल्यावर तेलात पडेल। तर तुम्ही पण असंच पीठ मिक्स करून घ्या आणि चवीनुसार आधी तुम्ही पीठ टेस्ट पण करून बघा की मीठ त्यात जास्त झाले का ना कमी झालं असेल का। आणि थोडं तेल टाकायचं कढईत, जास्तही तेल टाकायचं नाही कारण तेल तळलेलं हे खराब असते आणि आपण त्याचा दुसऱ्या तेलासाठी त्याचा उपयोग पण करू शकत नाही। त्याच्यामुळे थोडंच तेल टाकायचं कढईत। आपलं शेव किती करायचं त्याच्यावर डिपेंड, तेल तेवढं वतायचं आणि कमी पडलं तर नंतर पण आपण वतू शकता तेल। तर बघा कढईत आणि जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही। आपलं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर 1-2 मिनिट कढईत गॅसवर ठेवून तेल वतायचं। तर बघा तुम्ही की किती मस्त गोल असा शेव बनवलाय। जसा आपण हाताला आकार देऊ ना तशाच प्रकारे शेव तयार होते। आपण वाकडा तिकडा हात हलवलो की आपला शेव पण वाकडा तिकडा जाते आणि आपण गोल बनवलं तर गोलच बनते। तर सगळ्यात सोपं तयार करायला आणि खायलाही छान म्हणजे शेव। तर जास्त तेल तापू पण दिलं नाही आणि बघा आपला शेव रेडी आहे। तर शेव एकदम मस्त आणि खायला एकदम कुरकुरीत। तर चला, आणि जास्तही पीठ घ्यायचं नाही कारण सगळं फराळीचं आधीच केलेलं असतं आणि त्याच्यातून सगळं जास्त केल्यावर खराब होते। त्याच्यामुळे थोडंच करायचं आणि थोडंच खायचं। तर हा बघा आपला दुसरा एडा तयार आहे शेवाचा। तर तुम्ही बघू शकता की जास्त गॅस मोठा करायचा नाही, बारीकच करायचं म्हणजे आपला शेव हा जेणेकरून करपणार नाही। तर बघा आपला शेव किती छान प्रकारे एकदम गोल तयार आहे। तर तुम्ही पण शेव बनवत नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघा तर आपला हे दुसराही शेव रेडी आहे। तर चला का आपला हा तिसराही शेवाचा एडा तयार आहे। तर किती सुंदर असं शेव फुलासारखा तयार होत आहे कढईत। तर तुम्ही पण नक्की खायला या आणि तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा। हे बघा की थोडं पीठ मळून घेतल्यानंतर 2-3 येडे झाले की अजून पिठात थोडं प्रमाणात पाणी घालून पीठ अजून एकदा मिक्स करून घ्यायचं। जशास तसं पीठ शेवग्यात टाकायचं नाही कारण त्याच्यात गाठी वगैरे तयार होतात। पीठ सारखं मिक्स करूनच शेवमध्ये टाकायचं म्हणजे आपला शेव हा एकदम छान असा कुरकुरीत होतोय आणि गाठी पण राहत नाहीत। मग गाठी शेवात झाले की शेव कढईत पळतच नाही। तर बघा आपला किती छान प्रकारे शेव झाला। आत्ता कुठं आपले 3 एडे झाले शेवायचे, तर अजून आपल्याला भरपूर असा शेव करायचा आहे।
तर शेव बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि खायला एकदम मस्त लागतो। तर तुम्हाला पण शेव आवडतो का? तर बघा, तर तुम्हालाही शेव आवडत असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि शेव तुम्ही घरी बनवून बघा। तर एकदम मस्त हॉटेलमधल्यासारखा कुरकुरीत असा शेव होते। तर काही नाही, जास्ती काही टाकायचं नाही, फक्त मीठ, तिखट, थोडं लाल आणि हळद एवढंच टाकून एकदम छान प्रकारे आपण शेव बनवू शकतो। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि शेव बनवून घ्या। तर गौरीच्या आगमनाची आमच्या घरी एकदम फास्ट अशी तयारी चालू आहे। तर तुमच्याही घरी गौरीच्या आगमनाची तयारी चालू असेल तर असा एकदम 5 मिनिटात तयार होणारा शेव बनवून घ्या आणि गौरीला आणि घरातल्या माणसांना खुश करा शेव खायला देऊन। तर बघा, हे आपला एका पाठोपाठ शेवाचे एडे तयार झालेले आहेत गोल गोल फुलासारखे। तर तुम्ही पण तुमच्या हाताने गोल गोल शेव बनवा, वाकडा तिकडा शेव बनवू देऊ नका, कारण गौरीच्या समोर ठेवायला वाकडा तिकडा शेव चांगला दिसत नाही, गोल शेव हा एकदम छान दिसतोय। तर तुम्ही असाच आमच्यासारखा शेव बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा तुम्ही, तर असं जास्त गॅस मोठा करायचा नाही, थोडाच हलका गॅस चालू करून शेव तळून घ्यायचा छान प्रकारे आणि तुटलेल्या तारा ह्या प्रत्येक एड्यागणीस बाजूला काढायच्या। तर अशा तुम्हाला गप्पा मारता मारता दुर्डी भरून शेव तयार आहे। तर तुम्हाला शेव खायला आवडतो का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा माझ्या व्हिडिओला। तर शेव झालेला आहे। तर थंड झाल्यानंतर शेव एका डब्यात भरून ठेवायचा, प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये शेव हा भरून ठेवायचा नाही, कारण प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वास हा शेवाला लागतो, म्हणून स्टीलचा डब्बा स्वच्छ धुवून स्टीलच्या डब्यात शेव भरून ठेवायचा, म्हणजे ती जास्त दिवस कुरुम कुरुम पण राहते आणि खायला छान पण लागतोय। तर बघा मी कसं शेवाचे एडे डब्यात भरत आहे। तर तुम्ही पण असं शेव तयार करून डब्यात भरून घ्या आणि शेव कसा झालाय ते नक्की सांगा। धन्यवाद।